नमस्कार. आपण बरेच स्नॅक्सचे पदार्थ खातो, पण मी आज जी दाखवणार आहे स्नॅक्सचा पदार्थ तो घरगुती आणि एवढं छान आहे. म्हणजे एक प्रकारचे हे कोंडुळेच आहेत. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे मैदा, त्यात थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर पण घातलेलं आहे. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर म्हणजे 3 चमचे घेतलेले आहे. अंदाज मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, ते 1 चमचा घेतलेला आहे आणि मैदा घेतलेला आहे तो 2 चमचे घेतलेला आहे. रवा, जिरे, ओवा, मीठ, शिजवलेलं बटाटा, साबुदाणा पावडर, तांदूळ पावडर, थोडंसं डाळीचं पीठ आणि मी तांदळाच्या पिठामध्ये थोडीशी उडदाची पण पावडर टाकलेली आहे. तर आता हे जी पावडर आहेत म्हणजे साबुदाणा पावडर, तांदूळ उडीद पावडर, डाळीचं पीठ, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर, रवा, ओवा, जिरे आणि बटाटे हे सर्व जे आहे ते आपण छान मळून घेऊयात. त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि तळण्यासाठी साहित्य लागणार आहे तेल आणि त्याप्रमाणे थोडंसं पाणी लागेल आपल्याला. तर आता ह्या जी पावडर आहेत थोडेसे मोठे आहेत ते आपण आणखी बारीक करून घेऊयात. बटाटे स्मॅश करून घेऊयात. ओवा जिरे घालून मीठ टाकून मळून घेऊयात. जर आपल्याला ह्यामध्ये तिखट आवडत असेल तर तिखट पण टाकू शकतात, पण सपक जर केले तर लहान मुलांपासून सर्वजण खाऊ शकतात. मी म्हणजे साधारणतः 2 वर्षाची मुलं पण खाऊ शकतील अशाप्रमाणे जर केलं तर त्यामध्ये मी लाल मिरची पण घालणार आहे, पण एकच घालणार आहे चवीसाठी. तुम्ही नाही घातलं तरी चालेल. तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. मध्ये हळद पण घालू शकतात. तर मी बिना हळदीची करत आहे. तर अशा प्रकारे घट्ट मळलेले आहे. तर साधारणतः हे 2 ते 3 तास भिजू द्यायचं आहे आणि नंतर आपण रिंग आणि घरच्या घरी स्नॅक्स कसं बनवायचं मी ते दाखवत आहे. तर ते करून घेऊयात. आता ह्याला तेल लावून आपण ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते साधारणतः 2 ते 3 तास आपण भिजत ठेवूयात. पीठ जे आहे ते आता भिजले का पाहूयात. आता पीठ हे छान भिजलेलं आहे. साधारणतः 2 ते 3 तास आपण भिजवलेलं आहे. आता हे आपण तळून घेऊयात. पण त्या अगोदर कोंडुळे कसे बनवायचे, ते रिंग कशी बनवायचे ते मी दाखवते. त्याच्या अगोदर सुरुवातीला आधी छोटे छोटे उंडे करून घ्यायचे. पुऱ्या इतके पाणीपुरीच्या पुऱ्या इतके छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आणि त्याचे रिंग बनवून आपण तळून घेऊयात. अशा प्रकारे रिंग टाईप करून घ्यायचं आहे. उंडे करून कोंडुळे केल्यासारखं करायचं आहे आणि एकदम मंद आचेवर हे तळून घ्यायचं आहे. मी तेल तापायला ठेवलेलं आहे. आता हे बारीक गॅसवर आपण तळून घेऊयात. अशा प्रकारे आपण हे जे घरच्या घरी जे स्नॅक्स बनवायला लागलो, कोंडुळे बनवायला लागले ते आता मी तळून घेत आहे आणि आता हे दुसरी साईड पण तळून घेत आहे. अशा प्रकारे जे आपण घरगुती स्नॅक्स बनवलेलं आहे ते तयार झालेलं आहे. हे अतिशय सुंदर आणि छान टेस्टी पण झालेलं आहे. तर तुम्ही हे स्नॅक्स म्हणून घरी आपण करू शकतो आणि होममेड आहे, त्यामुळेच हे सर्व स्वच्छ आणि छान असतं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.